ट्रेनिंगमध्ये विज्ञान ॲक्च्युली कसं शिकविलं पाहिजे यावरती ट्रेनिंग होती आणि मला वाटते आजपर्यंत मी केलेल्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये सगळ्यात बेस्ट ट्रेनिंग ती होती. ती ट्रेनिंग अशी होती की काय होतं ट्रेनिंगमध्ये की म्हणजे मार्गदर्शक बोलतात, आपण ऐकतो आणि समजून जाते ट्रेनिंग. नाश्ता करतो, जेवण करतो, निघून जातो. पण तिथे तसं नव्हतं. तिथे ते कमी बोलायचे आणि सगळ्यांकडून प्रॅक्टिकल करून घ्यायचे विज्ञानाचे. तर त्यांनी एक पेटी पाठवली, पण एक्झॅक्टली काय झालं, मी कोंढवाडीवरून निघाल्यानंतर ती पेटी तिथे आली. छोटीशी पेटी आहे, एकदम छोटीशी. तर ती मी आणली नाही, म्हणजे मला आणायला पाहिजे होती सोबत, पण आता मला वाटतं शाळेसाठी आली तर मी आणली नाही. तर एकदम छोटीशी पेटी आहे आणि एकदम छोटे छोटे प्रयोग आहेत तिथे, सोपे सोपे. कागदापासून लिटमस पेपर कसा तयार करायचा, मग रंग जो असतो रंग, तर आपण पाणी घेतला ग्लासमध्ये, त्याच्यावर आपण निळ्या पेनानं टिंब पाडला आणि मग तो पाण्यात ठेवला तर तो कसा खाली पसरेल. मग सेल घ्यायचे छोटे छोटे, त्याला तार लावायचं आणि मग लाईट कसा सुरू होतो. म्हणजे एकदम असे छोटे छोटे साहित्य आहे. एका खाली बॉटलमध्ये इनो टाकायचा आणि मग त्याच्यावरून बोलून लावायचा, तर तुला कसा फुटतो. असे एकदम छोटे छोटे प्रयोग होते आणि खूपच छान प्रयोग होते. मला म्हटले संजू गडकरी सर त्याच्याबरोबर ते ट्रेनर होते, त्यांनी विचारली पेटी तुम्ही सोबत आणायला पाहिजे होती म्हणे, पण मी आणली नाही. आता ते एजंट देतील नाही देतील, पण एवढी छान ट्रेनिंग झाली होती ती. आणि खरंच ती ट्रेनिंग म्हणजे असं वाटलं मला की प्रत्येक केंद्रात म्हणजे प्रत्येक शिक्षकांना ती ट्रेनिंग द्यायला पाहिजे होती. कारण कसं आहे, आपण कळत सायन्स टीचर असतीलही, पण प्रत्येक शाळेत शिक्षक कुठेही नाही आहेत आणि आपल्याला तिसरीपासून विज्ञानाला शिकवावं लागतं. आणि विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी जेवढा कठीण जातो, समजण्यासाठी त्याहून कठीण आहे. कारण आपण थिअरॉटिकल शिकवतो आणि विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे असं खूप कठीण वाटायला लागतं. तर विद्यार्थ्यांना सगळ्यात सोपा विषय हा विज्ञान वाटला पाहिजे. आणि सोपा केव्हा वाटेल, जेव्हा छोटे छोटे प्रॅक्टिकल्स घेऊ, छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स घेऊ. आता बघा, एखादी बॉटल घेतली, त्याच्यात इनो टाकला, त्याच्यावर बनवून टाकला, विद्यार्थ्यांना किती मजा येईल. आणि आपोआप तुला कुठं काय किती जादूच आहे. म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करूनच विज्ञान शिकवायचं. त्यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही पुस्तक शिकवण्याकडे लक्ष देऊ नका, पुस्तकाचे प्रयोग आहेत. आता भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या पुस्तकात, प्रत्येक विषयात आहेत आणि विज्ञानाचे भरपूर प्रयोग आहेत. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की ते प्रयोग तुम्ही नक्की विद्यार्थ्यांना दाखवा. तुम्ही 2-4 चॅप्टर नाही शिकवले तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना फक्त विज्ञानाची गोडी निर्माण झाली पाहिजे. हा मेन हेतू त्यांच्या त्या ट्रेनिंग घेण्याचा होता. आणि त्यानंतर जो आपण इन्स्पायर अवॉर्डसाठी नाव टाकतो आणि आपण विषय सिलेक्ट करतो आणि